नम बुद्धाय. प्रिय बंधांनो, भगवान गौतम बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितलेले आहे. त्यातील दुसरं आर्य सत्य आहे समुदाय आर्य सत्य. आज आपण समजून घेणार आहोत दुःख निर्माण कसे होते. भगवान बुद्ध म्हणतात या दुःखाला एक कारण आहे. दुःख अचानक येत नाही, ते कोणाच्या शापामुळे नाही, ते नशिबामुळे नाही. दुःखाला कारण आहे आणि त्या कारणाचं नाव आहे तृष्णा. तृष्णा म्हणजे काय? तृष्णा म्हणजे कधी ना संपणारी इच्छा. मिळाल्यावर अजून हवंय ही तृष्णा मनाला बांधून ठेवते आणि दुःख निर्माण करते. भाग नंबर 2. तृष्णेचे 3 प्रकार आहे. काम तृष्णा, इंद्रिय सुखाची आसक्ती, पैसा, वस्तू, भोग, प्रतिष्ठा. मिळत तरीही समाधान नाही, ना मिळावर तर अस्वस्थता. भाव तृष्णा, अहंकाराची इच्छा. मीच श्रेष्ठ आहे, माझंच चाललं पाहिजे, माझंच ऐकलं पाहिजे, ही भावतृष्णा. तुलना वाढते, स्पर्धा वाढते आणि द्वेष निर्माण होत असतो एकामेकामध्ये. विभव तृष्णा, फळ काढण्याची इच्छा. हे नको, ते संपलंच पाहिजे. राग, द्वेष, नैराश्य, ताण तणाव यामुळे दुःख निर्माण होत असते. मन अंधारात जात असते. कारण दुसरं आहे दुःख कसं वाढतं. इच्छा, अपेक्षा, आसक्ती, अपेक्षा पूर्ण ना झाल्यामुळेही दुःख वाढत असते. आपण जितकं घट्ट धरतो तितकं दुःख वाढत असते. बुद्ध म्हणतात की आसक्ती सोडली तर दुःख आपोआपच कमी होत असते. म्हणून बुद्ध म्हणतात की दुःख संपवायचं असेल तर तृष्णा ओळखा, अपेक्षा कमी करा, सजगतेने जगा, अष्टांगिक मार्गाचा अवलंब करा. इथंच दुःखाचं अंताची सुरुवात होत असते. नम बुद्धाय. जय भीम.